सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं माझ्या पूर्वीचे खासदार किती संपर्कात राहत होते त्याच्याबद्दल मला माहीत नाही, पण मला वाटतं आता संपर्कात राहिल्याची बी अडचण काही जणांना होते असं दिसतंय। महत्त्वाचा भाग इतकाच होता का त्याच्यामधला की लोकप्रतिनिधी या नात्यानं मला बार्शीतनं बरेचसे फोन येत होते की बाबा अशी आमच्याकडची लाईट गेलेली आहे आणि लोकांना माहीत व्हावं की नेमकी काय अडचण आहे आणि केव्हा नेमकी लाईट येईल, कारण प्रत्येकाला फोनवरनं उत्तर देणं त्या ठिकाणी दुरापास्त झालं होतं, कठीण झालं होतं। लोकांना माहीत व्हावं ह्या भूमिकेतनंच त्या ठिकाणी मी काल ती पोस्ट केली होती आणि त्यात सांगितलं होतं, त्याच्यात मी दुसऱ्याच्या बाबतीत काहीही म्हणलो नव्हतो। समजा इथला कोण माझी जिल्हा परिषद सदस्य असेल त्यानं काही प्रयत्न केला असेल, इथले माझे नगरसेवक असतील किंवा माझे नगराध्यक्ष असतील त्यांनी काही प्रयत्न केले असतील, मला वाटतं त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नव्हतं। मी फक्त इतकंच सांगितलं की बाबा हा ट्रान्सफॉर्मर जळालेला आहे, तो ट्रान्सफॉर्मर किती वाजता येईल, किती वेळात अंदाजे बसेल आणि कधी चालू होईल ह्याच्या बाबतीत फक्त मी त्या ठिकाणी पोस्ट केली होती। त्याच्यात माझा कुठलाही दावा नव्हता की अमुक माणसानं प्रयत्न केले किंवा तमुक माणसानं प्रयत्न केले। शेवटी आपण लोकप्रतिनिधी म्हणून समजा आमदार असतील, खासदार असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, नगरपालिकेचे नगरसेवक असतील, आपण सगळे लोकप्रतिनिधी या नात्यानं आपल्या सगळ्याचं एक कर्तव्य आहे। आपण काही उपकार करत नाहीत लोकांवर काम करून, आपला भाग आहे तो कर्तव्याचा आणि तो आपण पार पाडतोय। त्याच्यामुळे इथं काही श्रेयवादाचा कुठलाच विषय नव्हता, फक्त लोकांना माहीत व्हावं ह्या भूमिकेतनं त्या ठिकाणी ती पोस्ट मी केली होती। त्याच्यावरून बरंचसं वादंग की बाबा कुणाचं श्रेय आहे, मला वाटतं मला त्या श्रेयाच्या भानगडीत जायचं नाही, मला त्याच्याबद्दल बोलायचंही नाही। फक्त लोकांना कळावं ह्या भूमिकेतनं मी त्या ठिकाणी ती पोस्ट केली होती किंवा नेमकी लाईट आमच्या शहरातली येईल कधी, इतकाच त्याच्या पाठीमागचा विषय होता। आणि लोकप्रतिनिधी या नात्यानं माझं ते कर्तव्य आहे आणि मी अखंडपणे 5 वर्ष त्या ठिकाणी पार पाडत आलोय आणि इथून पुढेही त्याच पद्धतीनं पार पाडत राहणार। मुळातच सध्या अचानक आता त्या दिवशी जे वादळ होतं की माझ्या माहितीप्रमाणे असं वादळ आलेलंच नव्हतं, त्यामुळं वादळ आणि थोडा जादा झालेला बार्शी शहरामधला लोड, ह्याच्यामुळं तो 10 MVA ट्रान्सफॉर्मर उडला, जळाला आणि जळाल्याबरोबर तातडीनं चीफ इंजिनियर फावडे साहेब यांच्याशी संपर्क साधून अधीक्षक अभियंता व सगळे संबंधित कार्यकारी अभियंता आणि इथले संबंधित अधिकारी सगळ्यांशी चर्चा करून ताबडतोब आपल्याला एक ट्रान्सफॉर्मर रिप्लेस असा ट्रान्सफॉर्मर मागणी केली। त्या दृष्टिकोनातून साताऱ्यावरून आपल्याला तो ट्रान्सफॉर्मर आता या ठिकाणी आलेला आहे, बसवण्याचं काम चालू आहे। आणि आता जे 10 MVA आपले 2 आणि एक 5 MVA पलीकडे असे 3 ट्रान्सफॉर्मर आहेत, परंतु माझ्या अंदाजे आता मी अधिकाऱ्यांकडनं जी माहिती घेतली, माझ्या माहितीप्रमाणे आपल्या एकतर उन्हाळा आणि जादा लागणारी वीज आणि जी मागणी वाढलेली आहे, सातत्यानं मागणी वाढते, त्यामुळं या ठिकाणी जवळपास आता 10 MVA 2 आणि 5 MVA 1 असं जर पाहायला गेलं तर आता ह्याच्या कॅल्क्युलेशननं जर पाहिलं तर माझ्या माहितीप्रमाणे जवळपास एक 300 ट्रान्सफॉर्मर जास्तीत जास्त, आता तसं पाहिलं तर 250-100 HP ट्रान्सफॉर्मर चालणं अपेक्षित असते, परंतु थोडा जादा कोणाचं कमी जास्त असं लोड जर पाहिला तर 300ची क्षमता आहे। परंतु आता माहिती घेतली असता जवळपास ST लाईनचे कस्टमर आणि आपले घरगुती असं जर विचार केला तर जवळपास 425 100च्या ट्रान्सफॉर्मरचा लोड या ठिकाणी मागणी आहे। आणि ठीक आहे, आता सगळंच एका वेळेस चालत नाही, परंतु साधारण नाही म्हणलं तर माझ्या माहितीप्रमाणे किमान 15 ते 20% जादाचा लोड या ठिकाणी झालेला आहे, अशा पद्धतीची माहिती मिळते। तर पलीकडच्या बाजूला जो 5 MVA ट्रान्सफॉर्मर आहे, आता जो हा दुरुस्तीला टेंभुर्णीला पाठवलेला आहे 10 MVA तोच माघारी घेऊन त्याची मंजुरी तातडीनं माननीय चीफ इंजिनियरकडनं घेऊन आपण या ठिकाणी तो बसवू, जेणेकरून आपला लोड थोडा कंट्रोलमध्ये येईल। आणि परत अशी परिस्थिती जवळपास हे 13 वर्षे होऊन गेले ट्रान्सफॉर्मर बसवलेले आहेत 10 MVA वगैरे, असा कधीच प्रकार या ठिकाणी घडलेला नव्हता। परंतु ते वाऱ्यानं एकमेकाला जॉईंट झालेल्या वायरी त्याचं एक परिणाम आणि टेक्निकली आणि थोडं जादाचा लोड, त्याच्यामुळं जे ऑइल उकळलेलं होतं ते पाऊस पडला, ऑइल उकळलेलं, ह्याच्यामुळं तो नादुरुस्त झाला। तातडीनं सगळी पाऊल उचलली आहेत, थोडं 2 दिवस सगळ्या शहरवासियांना त्रास झालेला आहे। आज संध्याकाळपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे रात्री 7-8 9-10 वाजेपर्यंत सगळी परिस्थिती पूर्ववत होईल आणि नव्यानं आपण त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी 10 MVA बसवू। त्याचबरोबर दिलीप गांधी आहेत,
त्यांचाही आता एक जागा द्यायचं त्यांनी कबूल केलेलं आहे. त्या ठिकाणी 5 MUचा आपण ट्रान्सफॉर्मर करतोय. MIDC मध्ये 2 5 MUचे ट्रान्सफॉर्मरचं काम चालू आहे. सबस्टेशनचं तेही पूर्ण होईल आणि खास करून बार्शीमध्ये जवळपास 9 सबस्टेशन ह्याची क्षमता आपण वाढवतोय आणि 4 नव्यानं आपले सबस्टेशन आपण करतोय आणि जवळपास ग्रामीण भाग याकरता आणि शहरी भागाकरता ग्रामीण भागाला जवळपास किमान 500 ट्रान्सफॉर्मरची आपण मागणी केलेली. तसा DPR आपण सगळा पाठवलेला आहे हेड ऑफिसला. त्या ठिकाणी आपल्या मुंबईला त्या स्कीममध्ये आपण पाठवलेला आहे आणि त्याची पण लवकरात लवकर पाठक साहेब त्याचे संचालक आहेत फडणवीस साहेबाला त्याचा पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांनी तातडीनं कारवाई करा म्हणून शेराही दिलेला आहे आणि त्यांनी पाठक साहेबांना कल्पनाही दिलेली आहे. जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 9 सबस्टेशनची क्षमता वाढवणं, 4 नवीन सबस्टेशन करणं, 500 ट्रान्सफॉर्मर आपल्याला 100 HP ग्रामीणला देणं आणि 100 ट्रान्सफॉर्मर आपण शहराला घेतोय. अशा रीतीनं संपूर्ण आपल्या शहर आणि ग्रामीण मधली सगळीच MSCBची क्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळे प्रयत्न या ठिकाणी केले. त्याचबरोबर नवीन बिल्डिंगला सुद्धा आपल्याला मान्यता मिळालेली आहे. त्याचंही काम लवकरात लवकर सुरू होईल.